शेतकरी बांधवांनो, हा जो काही ऊस आहे हा आहे फुले ऊस 15006. निरीक्षण घ्या. काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीचं जे आहे ते आपल्याला हा जो काही दिसतोय विपरीत परिणाम झालेला, तर हा आहे पोक्का बोईंग रोग. सततचं ढगाळ वातावरण जे काय आपण बघतोय आता, हे सगळं ढगाळ वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पोक्का बोईंग काही व्हरायटीमध्ये स्पेसिफिक दिसतोय. तर त्याच्या व्यवस्थापनासाठी वातावरण जर सतत असंच राहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या लागतात. का तर बघा, एकाच ठिकाणी नाही तर हे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने तो आपल्याला निदर्शनाशी येतोय आणि ऊसाची वाढ थांबते. इथून हा भाग जो आहे तो सगळा पूर्णपणे ग्रोथ अरेस्ट जे आहे ते त्या ठिकाणी होत असते. तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण डायफेकोनॅझॉल आणि आझाजिस्ट्रोबिन नावाचं जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ते आपण घेऊ शकतो. दुसरं एक इथं एक आम्हाला जे काही निदर्शनास आलं आहे, पाचट जे आहे ते शक्यतो 15006ची जी आहे ते काढू नका ह्याच्यासाठी. कारण की हा 265चा क्रॉस आहे. आणि जसं बघा आता वरचं एखादं पान आहे, आता हे पान मी काढलेलं नाही आणि आतमध्ये जर बघितलं तर हा डोळा बघा एकदम लहान डोळा राहतो, पण तेच उन्हाला एक्सपोज झालेला डोळा ह्याचा जर तुम्ही बघितला तर तो मात्र उगवायला सुरू होतो. जसं इथं बघा, आता हे म्हणजे प्लॉटच्या आतमध्ये आलो आहे मी, तर हा डोळा उगवला आहे. त्याच्या खाली हा सुद्धा डोळा जो आहे तो उगवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी तसे निरीक्षण आपल्याला दिसतील की हा सुद्धा डोळा आता उगवायला सुरू होतो आहे. तर ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की जसं 265चं आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते मेजर प्रॉब्लेम त्याचा पांगशा फुटणं हा आहे. आणि पांगशा फुटल्या की आपलं ऊसाचं वजन जे आहे तर ते सुद्धा घटायला चालू होतं आहे. तर मग ते तशा पद्धतीने होऊ नये त्या अनुषंगाने ज्या काही स्पेसिफिक व्हरायटी आहे ज्यांच्या पांगशा फुटतात, जसं आता अति एक्सपोज झालं बाहेरच्या कडेला असेल तर मग तर ते आणखीन जास्त हे होतात. तर ह्या व्हरायटीचे शक्यतो पाचट काढण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यामुळे ठीक आहे, आता बाकीचं हे आच्छादन वगैरे ह्या गोष्टी असतील, पण त्या 9632मध्ये किंवा 18121मध्ये ते आपण करावं. पण ह्या व्हरायटीमध्ये हे ऑपरेशन आपण करू नये. का तर ते पांगशा फुटल्यामुळं आपलं जे आहे ते त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जे आहे ते ऊसाच्या वजनामध्ये जे आहे ते घट येऊ शकते. आणि पांगशा फुटल्यामुळं मग परत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये हे आहेत. तर त्याच्यामुळे तेवढी एक काळजी जी आहे ते आपण त्या ठिकाणी घ्यावी.